वैदेही, हे माझे बाबा. नमस्कार. आणि बाबा, ही माझी वैदेही. माझी वैदेही माझी म्हणजे माझी कॉलेजमधली मैत्रीण वैदेही, ही नामदार. प्रत्येक वेळेला मी तुला काहीतरी सांगायला येतो, काहीतरी बोलायला येतो, आणि तेव्हा समीर तिकडे येतो आणि तू पण त्याला खूप एंटरटेन करतेस आणि मग माझ्या मनात भलते सलते विचार येतात. अरे मानस, वी बोथ आर रिअली गुड फ्रेंड्स. म्हणजे जसे तुम्ही आणि अमित, एक्झॅक्टली तसेच. म्हणजे आम्ही ना एकमेकांशी वाटेल त्या विषयावर गप्पा मारतो, मस्ती करतो, एकमेकांच्या खांद्यावर बिंदास हात टाकून फिरतो. पण दॅट्स इट. बरं, मग गेला का आता राग? हो, आता बरं वाटतंय मला. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. ॲक्च्युली गोष्टी खूपच खालच्या थराला गेल्यात. आमच्या सरांना धमक्यांचे फोन येत आहेत, मुलांच्या आयुष्याचं बरं वाईट होईल म्हणून थोडी मदत मागायला आलो होतो. एनिवे, निघतो मी. थांब म्हणे. कोणाला कसल्या धमक्या येत आहेत म्हणतोयस तू? सरांना आमच्या धमक्यांचे फोन येतात की त्यांच्या मुलांवरती पाळत ठेवली जाते, त्यांच्या जीवाचं बरं वाईट होऊ शकतं वगैरे. म्हणून नेमकं या सगळ्यामागे कोण आहे, त्याचा हेतू नेमका काय आहे, हे जाणून घेणं आवश्यक वाटलं. अदरवाईज मी सुद्धा असा कधी तुमच्याकडे. एनिवे, निघतो. थांब म्हणे. बस 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 बस. मानस, मला ना एक प्रश्न पडले, विचारू? हां, विचार ना. म्हणजे समज माझं आणि समीरचं, म्हणजे समज माझं आणि समीरचं अफेअर असलं, मी फक्त म्हणते, तरी तुला काय फरक पडतो त्याचा? म्हणजे तुझ्या अशा कितीतरी मैत्रिणी असतील ज्यांची अफेअर्स आहेत. हां. मग तुला त्यांच्याही अफेअरचा फरक पडतो का? नाही. ना? मग माझं अफेअर असल्याने तुला काय फरक पडतो? नाही, तसं काही नाही आहे. मग कसं आहे? हे बघते, बोल ना. हां, ते तसं सांगता नाही येणार. का? आय मीन, अफेअर वगैरे करू नये. म्हणजे आपण कॉलेजमध्ये जातो ना, आणि कॉलेजमध्ये आपण शिकायला जातो ना, मग अफेअर वगैरे कशा? खूप क्यूट आहेस. तू पण. एकमेकांच्या सुखदुःखातून
डोळ्यातून व्यक्त होतं. कधी हसवतं, कधी रडवतं. प्रेम हे असंच वेड असतं. थँक्यू काका. मी जरा सरांना कळवतो. हा बोल अनिल. हां सर, मी रेगे साहेबांच्या घरातूनच बोलतोय. मी त्यांना सगळी सिच्युएशन समजावून सांगितली. ते आपल्याला मदत करायला तयार आहेत. एक 2-3 दिवसात इन्फॉर्मेशन मिळेल. व्हेरी गुड अनिल. त्यांच्याशी बोलू शकतो का मी 1 मिनिट? हां, एक सरांना बोलायचं आहे तुमच्याशी. हा नमस्कार रावसाहेब, बोला. मी सदानंद रेगे. नमस्कार रेगे साहेब. सॉरी तुमचा फोनवर जास्त वेळ घेणार नाही मी. तुम्हाला मनापासून थँक्स म्हणण्याकरता फक्त फोन केलाय. मी तुमच्या ऑफिसमध्ये येईन तेव्हा आपण सविस्तर बोलूयात, पण जस्ट वॉन्टेड टू थँक यू. भेटूया. थँक्यू. निघते मग. अगं मी सोडतो ना तुला. अरे नाही, इट्स ओके, मी रिक्षाने जाईन. तुझ्या बाबांना बरं नाही ना, यू गो होम. ओके, पण खरंच मी तुला पोचल्यावर करेन मेसेज. डोंट वरी. ओके, नक्की ना? चल. ओके. बाय. 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 पोचल्यावर मेसेज करा मला. कॉल कर. बस यहाँ पे रोक दो. बस बस बस. हाय वैदेही, बोल. अनिल दादा, काय आजचं सरांना सांगायचं नाही हेच ना? हो. आय नो, आय अंडरस्टँड. भेटून बोलू कधीतरी. ओके, डोंट वरी. थँक्यू. बाय. गुड नाईट. गुड नाईट. हाय हाय. हे तुझी गाडी रेडी आहे. थँक्यू. हे पण काय प्रॉब्लेम झाला होता? काही नाही ग, नॉर्मल सर्व्हिसिंग केली आणि फिल्टर होता ना तो साफ केला. थोडा कचरा अडकला होता म्हणून गाडी चालत नव्हती, पण आता कसली स्मूथ चालते माहितीये. म्हणूनच नाती आणि बाई नेहमी घासून पुसून स्वच्छ ठेवावी. अरे तो काय क्रिकेटचा बॉल आहे का घासून चमकवायला? चमकावत नाहीये बाबा, धूळ साफ करतोय. यंत्रावर धूळ आणि नात्यांवर गैरसमजाची पुटं चढली ना की दोन्हीचा परफॉर्मन्स लो होतो. दोन्ही हँग होऊ शकतात, म्हणून दोन्ही जनरली साफच ठेवा. अरे वा कविराज, एकदम फिलॉसॉफी वगैरे काय आहे काय आज? फिलॉसॉफी नाही, फॅक्ट. फॅक्ट.
बरं मग आणखी एक फॅक्ट सांग मला की ती वैदेही पुण्याला वगैरे राहते की काय? हा? नाही नाही, तिला सोडून तुला यायला जो वेळ लागला ना तेवढ्या वेळात खरंच एखाद्याला पुण्याला सोडून येता येईल म्हणून म्हटलं. हा ते आम्ही दोघं गेलो होतो ना, म्हणजे मी सोडायला गेलो होतो ना, हा. त्याच्या आधी आम्ही कॉफी प्यालो, असंच गप्पा मारत होतो म्हणून. ओ अच्छा, असं झालं होय. मग ठीक आहे. मला वाटलं की वैदेही पोचली असेल का घरी? हॅलो, पोरगी पोचली का सुखरूप? रावसाहेब, कोण कोण बोलतंय? मिस्टर इंडिया बोलतोय. काय फरक पडतोय त्याने? मुद्द्याचं बोलूया का आपण? लवकर डिसिजन घे, नाहीतर पोरगी घरातून सुखरूप बाहेर पडेल, पण परत घरात सुखरूप येईल की नाही याची गॅरंटी मी नाही देऊ शकत. हॅलो हॅलो. हा बोल मानस. हा, पोचलीस का घरी? हो, गुड. तेच विचारायला फोन केला. दॅट्स रिअली स्वीट ऑफ यू. थँक्यू. मानस, हा एक विचारू? हा, बोल ना. मला एक सांग, तू माझी इतकी काळजी का करतोस? खरं खरं सांगू, तू रागवणार नसशील तर? प्लीज सांग. ठीक आहे, आता तू एवढं विचारतेस तर आज खरं सांगूनच टाकतो. अरे बोल बिंदास. मी तुझी एवढी काळजी करतो कारण बोल ना. मी बोल ना, तू थांबलास का? बोल. वेडा आहे. नाही, हे अगदी खरं आहे की तू वेडा आहेस. हा, चल, गुड नाईट. गुड नाईट. बाय. वैदेही, वैदू बेटा. हा, आले बाबा. काय झालं बाबा? काही नाही का? काही नाही. हो, हाक मारली तर मला आता. हा, ते तुझी सहज आठवण आली म्हणून हात मारली, बाकी काही नाही. काही लपवत आहे का माझ्यापासून? नाही ग, सांगण्यासारखं सगळं सांगतोच की मी तुला. काहीच लपवत नाही. कसली काळजी करताय हल्ली? नाही ग, ते प्रोजेक्टचं जरा टेन्शन आहे, त्याचं आहे, बाकी काही नाही विशेष. बाबा, हो नक्की. नक्की? हो नक्की, शुअर. मला एक सांग, तू ठीक आहेस ना? म्हणजे तुला काही टेन्शन नाही ना? कोणी त्रास देत नाही ना तुला? ऑल वेल. ग्रेट. तू माझं लाडकं फुलपाखरू आहेस ना, म्हणून काळजी वाटते ग, बाकी काही नाही. कशी झाली भाजी? छान झाले. आज वेगळी केली. मना, अरे जेव ना. हा. वैदेही,
हे माझे बाबा नमस्कार. आणि बाबा ही माझी वैदेही. जे काही येईल ते बिंदास बोलायचं, मनातलं बोलून टाकायचं. सुरातुनी शब्दांमध्ये गुणगुणत ओठी येत अंगाहोनी जात, ओठी येत अंगाहोनी जात, नजरेतुनी हे व्यक्त होत, नजरेतुनी हे व्यक्त होत चेहऱ्यावरी हसू आणतं, स्पर्शातून स्पर्श जाणतं. एक विचारू? विचार ना. तुम्हाला आई म्हटलं तर चालेल का? म्हण ना. चालेल मला. सगळे पुरुष असेच असतात का? अगं हो, आपण बायका कशा मनातलं बोलतो आणि मोकळे होतो, पण हे अजिबात बोलणार नाही. पण आपण समजून घ्यायचं. कळेल ना तुला तुझं लग्न झालं की. प्रत्येक वेळेला मी तुला काहीतरी सांगायला येतो, काहीतरी बोलायला येतो, आणि तेव्हा समीर तिकडे येतो आणि तू पण त्याला खूप एंटरटेन करतेस आणि मग माझ्या मनात भलते सलते विचार येतात. हळवार मनामध्ये ऋण झुरतं, सुरातुनी शब्दांमध्ये गुणगुणतं. काय करतोयस मानस? नाही नाही, काय नाही, सॉरी. काय सॉरी सॉरी काय? गालगुच्चे कसले घेतोयस? मी काय लहान बाळ आहे का? नाही ते सॉरी. अरे अरे ताटात वाढले ते तरी संपव. नाही, नको, भूक नाही आहे मला. मना, अरे काय हा? काय या मुलाचं चाललंय काही कळत नाहीये.